देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब व धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवस निमित्त फागणी जिल्हा परिषद शाळेत भैया बडगुजर मित्र परिवाराच्या वतीने वह्या वाटप। याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस व उद्या दिनांक 18 सप्टेंबर 2025 च्या होणाऱ्या माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवस निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फागणी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने या ठिकाणी त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। सदर या कार्यक्रमाचे आयोजन येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पैलवान भैयाभाऊ बडगुजर भैयाभाऊ बडगुजर मित्र परिवार फागणेगण यांच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले। तर प्रसंगी या ठिकाणी आयोजक भैयाभाऊ बडगुजर, हंसराज पाटील, विलास अण्णा चौधरी, शिवाजी अण्णा हिरे, कैलास नानबोळ, फागणे सरपंच प्रतिनिधी नगराज पाटील, भाईदास पाटील, सामाजिक कार्यकर्ते बुराबा उर्फ नगराज पाटील, भिकन दादा, विजय पाटील, विक्रम पाटील, मोहन आहिरे, भूषण चौधरी, मुखा अण्णा, वाणी सर, सनेर मॅडम, शेडके मॅडम, पाटील मॅडम, सुरेश बडगुजर, युवराज पाटील, अमोल बडगुजर, बाळू बडगुजर आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर प्रसंगी या ठिकाणी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून त्यांना शिक्षणात वाव मिळावा या उदात्त हेतूने या ठिकाणी भैयाभाऊ बडगुजर यांनी हा उपक्रम राबविला। तर असे अनेक समाजित उपक्रम भैयाभाऊ बडगुजर हे राबवित असतात। आज आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस आहे। त्या संदर्भात सेवा पंधरवडा सप्ताहाचा कार्यक्रम पण सुरू आहे आणि योगायोगाने या ठिकाणी धुळे ग्रामीणचे माजी आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांचा सुद्धा उद्या 18 तारखेला वाढदिवस आहे। त्या निमित्ताने आमचे भैयासाहेब बडगुजर यांनी एक स्तुत्य असा उपक्रम हाती घेतला की दोघंही वाढदिवस एकत्र साजरा करायचे, पंतप्रधान साहेबांचा पण आणि माझे आमदार कुणाल बाबांचा पण, आणि या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटप करायचं आणि वह्यांच्या रूपाने एक स्वरूप या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने माझे आमचे सहकारी अतिशय धडाडीचे कार्यकर्ते भैयासाहेब बडगुजर यांनी जो स्तुत्य असा उपक्रम केलेला आहे त्याबद्दल मी